पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरानो प्रिय फादरानो आणि सिस्टरानो हालेलुया हालेलुया. ख्रिस्त मंडळीमध्ये कायम गरिबांच्याकडे लक्ष दे हे एक शिकवण होती. Praise the Lord. Praise the Lord. संत पौलांनी सांगितलं मला थोडक्यात असलेले काही गोष्टी पाळायला सांगितलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. त्यातील महत्वाची एक गोष्ट पौलांनी बोलले गरिबांच्याकडे लक्ष पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो करिंथीयरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये हालेलुया हालेलुया. आपण या गोष्टी परत संत पाऊल बोलत आहे ते आपण पाहतो. हालेलुया हालेलुया. 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 करिंथीयरास लिहिलेले पहिले पत्र 2ऱ्या अध्यायातील 2ऱ्या वचनापासूनचे वचन. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याविषयी मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेल धरू नये असा मी ठाम निश्चय केला. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये मी होतो तेव्हा माझ्या मनामध्ये एकच गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. मला येशू ख्रिस्ताविषयी ते पण क्रूसावर टांगलेली येशू त्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दलचा ज्ञान पण नको आणि बोलणं पण नको हे मी ठरवलं. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. क्रूसावर टांगलेली येशू म्हणजे यापेक्षा दुर्बळ काही आहे. एक देव माणसांच्या मध्ये दुर्बळ Praise the Lord. स्वतः भयानक त्रासामध्ये जीव जात आहे. हालेलुया. हालेलुया. मला त्या येशूविषयीच प्रवचन द्यायचं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. सिस्टर पुढे वाचा. आणि मी तुमच्याजवळ अशक्त भयभीत व अतिकंपित असा झालो. हालेलुया. हालेलुया. मी तुमच्यामध्ये असताना घाबरणारा होता. Praise the Lord. Praise the Lord. दुर्बळ होता. हालेलुया. हालेलुया. पाऊल स्वतःविषयी बोलत आहे. पाऊलाचा दुसरा करिंथीयरास लिहिले 2ऱ्या पत्रामध्ये परत या गोष्टी अजून लिहिलेल्या आहे. हालेलुया. हालेलुया. लोक बोलतात की माझं लिखाण एकदम ताकदवाला आहे. बघितलं तर काहीच नाही. प्रवचन बिलकुल देता येत नाही असे सर्व लोक सांगतात. म्हणजे ते सत्य आहे. हालेलुया. हालेलुया. ते होता पाऊल. Praise the Lord. Praise the Lord. त्या पाऊलाचा शुभवर्तमान आज आपण अजून ऐकतो आपण. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. मी का या सर्व गोष्टी इकडे बोलतो कारण हे जे बारका फादर आहेत त्या बारके फादर यातीलच एक प्रकार दुर्बळ आजारपणा क्रूसावर टांगलेली येशू बरोबर एक जीव होण्याच्या अनुभवातून जाणारा. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. बाकी फादर लोकांच्या सोबत कार्य करता येत नाही, राहता येत नाही. आजारपणा आणि बाकी गोष्टींमुळे त्या छोटा बारक्या घर तिकडे फादरांसाठी करून दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. अशा लोकांच्या मध्ये प्रभूचा मोठा सामर्थ्य आहे. तुम्हा सर्वांना माहिती असलेले संत आहे संत मरिया वियानी. Praise the Lord. Praise the Lord. सेमिनारीमध्ये शिकत असताना 0 मार्क मिळालेलं दुसरं कोणी एक फादर नाही जगात. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. 0 मार्क मिळाले. प्रमोट करता येणार नाही म्हणून बोलले. आता प्रमोट करता येणार नाही म्हणून बोलले तर पुढे काही. हालेलुया. हालेलुया. फादरांचे शब्द शेवटचे शब्द आहे. तरी बिशप स्वामीने सगळ्यांची चौकशी करताना सांगण्यात आलं की आहे 0 मार्क काही कामाचं नाही.
Praise the Lord. Praise the Lord. तेव्हा बिशप स्वामीने बोलले प्रार्थना करताय का, ती गोष्ट बोलायला मी विसरलो. प्रार्थनाशिवाय काहीच नाही. Praise the Lord. Praise the Lord. जेवायला बसताना प्रार्थना, खेळायला जाण्याच्या वेळी प्रार्थना, कुठे कुठे जाते तिकडे प्रार्थनेची प्रार्थना. हालेलुया. हालेलुया. बिशप स्वामीने सांगितलं एवढं प्रार्थना करणारा एक माणूस शैतानाचा समोर गुडघे टेकणार नाही. शैतान त्याला हारवू शकणार नाही. म्हणून त्याला आपण संधी द्यायला पाहिजे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. म्हणून बिशप स्वामी मध्ये पवित्र आत्म्याने कार्य केल्यामुळे मात्र आज आपल्याला एक संत मरिया वियानी भेटली. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. अशा लोकांना पाहण्याचा एक ज्ञान ते सगळ्यांना भेटत नाही. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आज आपण आपल्या सर्व दुर्बलता, आपले सर्व आजारपणा, लाचार परिस्थितीमध्ये जेव्हा आपण पोहोचलेला आहे, आपल्याला कुठल्याही मार्ग उघडून भेटत नाही, तिथे बारक्या फादर आपल्यासाठी मदतीची प्रार्थना करणार. आपण प्रार्थना करू. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे नावे. आमेन. माझा प्रेमळ येशू, आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो क्रूसावरच्या मरणाद्वारे शैतानाचा सर्व प्रकारचा डावपेला पूर्णपणे पराजित केलेल्या प्रभू येशू, तुझ्या वचनाचं सामर्थ्य या तुझ्या सगळ्या लेकरांना, शिवाय वचन ऐकणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांना सुटका मिळवून देऊ दे म्हणून प्रार्थना करतो. येशू प्रभू, तू क्रूसाने जयोत्सव केला म्हणून कळसीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. तू क्रूसामध्ये तू नाश नाही पावलं, तर तुझ्याद्वारे क्रूसाद्वारे भयंकर मोठा विजय तू मिळवलास. येशू प्रभू, आम्ही क्रूसाच्या वाटेने चालू. क्रूसाच्या वाटेने चालायला हिंमत पाहिजे, धाडसपणा पाहिजे. ते धाडसपणा आणि हिंमत आम्हाला दे. आमच्या मागे अनेक शक्ती येत आहे आणि आम्हाला उलटा शिकवत आहे. आम्हाला क्रूस सोडायची नाही, क्रूसाचा वाट सोडायची नाही, क्रूसाचा मार्ग सोडायची नाही. क्रूसाद्वारेच आम्हाला जगावर जय मिळवायचं आहे. त्यासाठी येशू या सगळ्या लेकरांना तू मोठी शक्ती दे म्हणून विनंती करते. मायाळू कुमारी मरिये, तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य ऐकले नाही. हे जाणतेस, हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माता, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव देते, तुझ्या जवळ येते व तुझ्या पुढे उभी राहते. हे देवपुत्राचे माते, आमची विनंती नाकारू नकोस, तर ती उभा करून ती आहे आणि मान्य कर. आमेन. माझं नाव शोभना मार्शल तुस्तानो. मी वसई डायसेसची नंदाताल पॅरिशमधून आलेली आहे. माझी साक्ष माझ्या नातवाबद्दल आहे. आपण ज्या वेळेला युकेरिस्ट मिनिस्टर ह्या चर्चमध्ये होतो, त्यावेळी माझ्या नातवाला त्याच्या अगोदर 8 दिवस पोटात दुखत होतं. माझ्या मुलीने त्याला सोनोग्राफी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं, पण आम्हाला जाम टेन्शन आलं होतं. आम्ही खूप प्रार्थना केली आणि सोनोग्राफी करून बाहेर येता क्षणी त्याचं पोट दुखायचं थांबलं. इकडे फादरांनी आशीर्वाद दिला की कोणाचं तरी पोट दुखत आहे, ते आता बरं झालेलं आहे. म्हणजे त्याचा रिपोर्ट येण्या अगोदरच त्याचं पोट एकदम दुखायचं थांबलं. ज्या मुलाचं 8 दिवस कंटिन्यूस पोट दुखत होतं, ते अचानक थांबलं आणि तो एकदम फ्रेश झाला. तो पुन्हा खेळू लागला. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते, देवाला धन्यवाद देते. आणि फादर बेनी आणि तुम्ही सिस्टर सर्व यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला हा अनुभव आला. बद्दल
मी तुमचे आभार मानते आणि देवाला धन्यवाद देते. Praise the Lord. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या सर्व कार्याला, तुमच्या मनातील हेतूंना आशीर्वाद देवो. आमेन. कोणाला तरी नाकामध्ये वर जक्कम येत आहे, अशा कोणाला तरी प्रभू एक आशीर्वाद देत आहे. Thank you, Jesus. जेवण उतरत नाही, जेवणाला चाव भेटत नाही, अशा कोणाला तरी प्रभू आशीर्वाद करत आहे. Hallelujah, आणि या Jesus. भागामध्ये काहीतरी त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. Praise you, Lord Jesus. डोळ्याच्या दृष्टी कमी पडत आहे, अशा कोणाला तरी प्रभू एक आशीर्वाद देत Thank you, आहे. Jesus. पोटातील त्रास असलेल्या अनेकांना प्रभू सुद्धा देत आहे. Praise you, Lord पायाच्या Jesus. डोळ्याच्या भागातील त्रास पवित्र आत्मा दूर करून देत आहे. Hallelujah, Jesus. बोलताना शब्द भेटत नाही, जीभ कसे तरी जात आहे, आणि तसंच चालताना पाय लटपडत आहे, बरोबर चालता येत नाही, अशा त्रासातून जाणाऱ्या ताकद कमजोरी येत आहे, अशा त्रासातील कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. Thank you, Jesus. एका तरुण मुलाला जीवनाचा मार्ग प्रभू दाखवून देत आहे. Hallelujah, Jesus. अधूनमधून वारंवार ताप वर येणाऱ्या काही लोकांना त्यातून परमेश्वर सुटका देत आहे. Praise you, Lord. ते माझा हात आहे, या भागातील त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्म्याने सुटका दिली आहे. Thank you, Jesus. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. Amen.